झोका दे गो मैना अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना फुगडी नाही आणली रुसू नको मैना फुगडी नाही आणली रुसू नको मैना शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना फुगडी आणतो माशी बोल गो मैना आणतो माशी बोल गो मैना शालू झोका दे गो मैना. नमस्कार नमस्कार सगळे बरे आहो ना. खूप खूप धन्यवाद. प्रचंड तुम्ही गर्दी आमचा कार्यक्रम बघण्यासाठी केलेली आहात. खूप खूप धन्यवाद. काय समजले तर मंडळी तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे. माझा पोरगा आहे ना वसाडा दत्तू दत्तू माहितीये काय तुम्हाला सांगतो. ओ नाकी न मांडलेत त्याने माहिती आहे. ओ बरेच दिवस झाले तो शाळेत जात नाही. रोज मास्तर घरात येतात त्याला नेण्यासाठी शाळेत. पण हा वसाडा काही शाळेत जायचं नाव घेत नाही. ओ परीक्षा जवळ आली आहे आता मार्च मध्ये. अभ्यासाचं नाव नाही. आता काय करू मला सांगा. कुठं गेलाय कुठं गावभर हुंडाकतोय देवाला माहिती. दत्तू ए दत्तू आता तुम्ही मला डायरेक्ट पिक्चर मध्ये बघणार आहेत. आताच ऑडिशन देऊन आलोय मी. काय कसं काय बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती. काय ना बसंती. हा आणि तू कोण धर्मेंद्र. धर्मेंद्रच्या पोटा एवढा तरी आहेस काय वासा बाबाड फोडून काय चाललंय बसंती बसंती तुझा. हा अरे किती दिवस झाले शाळेत जात नाहीयेस तू. तिकडे शाळेत ना मास्तर वाट बघतायत. तुझी परीक्षा जवळ आली आहे. मला नाही जायचं शाळेत. अरे आग लागली तुझ्या तोंडाला. अरे परीक्षा जवळ आली आहे. काय नाही जाणार शाळेत. मी अजिबात जाणार नाही. का मी आत्ताच ऑडिशन देऊन आलोय. कसली. आपल्या गावात ना पिक्चरचं शूटिंग होणार आहे. शोले पार्ट 2. शोले पार्ट 2. हा एवढी मस्ती आली गावाल्या ना. हा आपल्या शोलेवर पिक्चर बनवायचं. हो मा हा मी ऑडिशन देऊन आलोय हा वीरूच्या रोल साठी. अच्छा म्हणजे तो धर्मेंद्र रोल केला होता तो. हा करून दाखव. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती. बसंती कुत्तों के सामने मत नाचना. मग? अरे बसंती तुला नाचविल वासाड्या माहिती आहे. तिच्या समोर जाऊ नको कधी. तुम्ही गप्प बसा. गप्पा बसा काय. हे पण खरं सांग रे. हा. म्हणजे खरंच आपल्या गावात पिक्चरचं शूटिंग होणार आहे. हा शोले पार्ट 2. पार्ट 2. काय सांगतोस काय. मग? ए दत्तू एक काम कर ना. हा. मला त्या पिक्चर मध्ये काम मिळवून दे ना. दे ना प्लीज. म्हणजे मला जर थोडासा रोल करायची हौस आहे का नाही. तुम्ही काय करणार आहे. अरे मी हा खरं म्हणजे तुला सांगतो शोले पिक्चर मध्ये आहे ना बच्चनच्या जागी मीच होतो. काय सांगता. मग काय झालं मला फोन आला. हा तर मी नारळाच्या झाडावर चढलो तो नारळ काढायला. अच्छा तोपर्यंत बच्चन आतमध्ये घुसला सिलेक्ट झाला का नाही. ए, shit. त्याच्यामुळे माझा रोल गेला का नाही. नाहीतर मी बच्चन ठिकाणी जय म्हणून असतो. मग आता तुम्ही काय करणार पिक्चर मध्ये. मला जर घेतली ना तर मला माझ्याकडे खूप कला आहेत का नाही. काय करणार दाखव बरं. बच्चन पेक्षा सॉलिड रोल करतो. बच्चन पेक्षा. हो मग बघ तुम्हाला कोणी बुच्चन म्हणून पण रोल देणार नाही. बच्चन दाखवा करून. बच्चन हा मग मारतो पोस तुला बरोबर. वासाड्या तुला करून दाखवतो. दाखवा. हाय साला ये पुलिस स्टेशन है. तुम्हारे बाप का करना है. हाय हाय काय समजली. हो इकडे या. बच्चन काही समजली बोलले होते नाही. मग तुम्ही कशाला बोलला.
नाही ते माझी स्टाईल आहे ना, काही समजली म्हणून बोललो. तसं नाही करायचं. मग मी दाखवतो तुम्हाला बच्चन. हा कसा? वाजव रे. हा वेगळंच आहे काहीतरी. हा इकडे 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 इकडे. इकडे इकडे राह. जब तक बैठने को नहीं कहूंगा तब तक बैठने का नहीं. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. हाय झुकेगा नहीं साला. वळ असा. तुझ्या आईशीच्या भावाने असा केला नव्हता. बच्चनने असं केला होता. बरं मी आई घे दत्तू, हा हे जे तू आता केलंस हा. ते बच्चन साहेबांना माहिती आहे काय? नाही. नाही ना? नाही. त्यांना सांगू नको. हा का? नाही तर त्यांच्या गेटवरचा वॉचमॅन तुला तुडवील. हो. बच्चन करतोय, हा पिक्चर करतोय. हे बघ मी काय म्हणतो, हा. ते पिक्चरच्या तू नादाला लागू नको माझा. आई बाबा, अरे तू शाळेत जा. नाही. परीक्षा जवळ आले, अभ्यास कर. मला नाही करायचा अभ्यास. अरे अभ्यास केला नाही तर तू मोठा कसा होणार? शाळेत नाही गेलास तर तू मोठा कसा होणार? हो पप्पानू, मोठं व्हायला शाळेत जायची काय गरज आहे? हा आता मी किती 13 वर्षाचा आहे. पुढच्या वर्षी मी 15 वर्षाचा होईल, 14 वर्षाचा होईल. हा. त्यानंतर 15 वर्षाचा होईल. मग कशाला शाळेची गरज आहे मला सांगा? काय करू रे याचा? नाही, इथे हा पुढे ढोलकी देतो शेतो मारू रे डोक्यात. अरे वयानं नाही, अभ्यासात मोठा कसा होणार? परीक्षेत पास झालास तर मोठा होशील ना तू. मला ना अभ्यास करायचा. अरे असं काय करतोस? अरे चांगला शिकला सवरलास तर पैसा कमवशील, नोकरी करशील, खूप पैसा कमवशील. मला नोकरी करायची गरज नाही. तू का? माझ्याकडे खूप पैसा आहे, एकदम भारी. हा. तुझ्याकडे खूप पैसा आहे? खूप पैसा आहे. तुझ्या आईशीच्या भावाने एवढा पैसा कमवला. तू कुठला पैसा रे तुझ्याकडे? व पप्पानू, हा मी एक पोरगी पटवले. पोरगी? तिचा बाप जेलर आहे, जेलर. कोणाची पोरगी पटवलीस? जेलरची. जेलरची? हा. अरे त्याला जर कळलं ना त्याची पोरगी पटेल, तुला डायरेक्ट जेल मध्ये टाकील. हा मग नाही, जेलर. जेलर? त्या गळ्यात सोन्याच्या चैनी असतात, हातात अंगठ्या असतात सोन्याच्या, कडा असतो सोन्याचा. जेलर. ज्वेलर? हा? अरे वासाडे त्याला ज्वेलर म्हणतात. ज्वेलर्स. हा काय? तुला ज्वेलर म्हणतायत ना, तिची पोरगी पटवलीस ते काही नाही बाबा. हा बघ हा जोडतो. हा बघ ते मास्तर ना मला येऊन त्रास देतात. मी ना आज तुझी ना तोंडी परीक्षा घेतो. तुमच्या तोंडाला मला लागायचं नाही म्हणून मला परीक्षा पण द्यायची नाही. यांच्या तोंडाला कोण लागणार तोंड? ढकलू का रे ह्यांच्यात तुला वासाडिया? हा बघ मी जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची नीट उत्तर दे. विचारा. घाबरतो काय मी? विचारा. हा बघ पहिला प्रश्न असा हा. आहे इतिहासातला. हा. सिकंदर जग जिंकायला निघाला होता. हा. त्याने भारतामध्ये असं पहिलं पाऊल टाकलं, त्याच्यानंतर त्याने काय केलं? शपथ. याला आता काय म्हणतात? भारतात पहिलं पाऊल टाकल्यावर हा. दुसरं पाऊल टाकलं. काय बोललास? दुसरं पाऊल टाकलं म्हणजे सिकंदरने पहिलं पाऊल टाकलं दुसरं पाऊल टाकलं म्हणजे? हा मग पहिलं पाऊल टाकल्यानंतर हा पाय वर होईल ना. मग एवढ्या वेळ वर ठेवलं मुंग्या नाही येणार त्याला. मग दुसरं पाऊल टाकलं. तुझ्या आईशीच्या भावानं असं उत्तर दिला नव्हता? अरे त्या इतिहासाचा मास्तरने ऐकला ना तुला मारील. बरं जाऊ दे, तुला गणिताचा प्रश्न विचारतो. विचारा. हा? घाबरतो काय? हा? मला सांग हा. 23 अधिक 23 किती? 40. 23 अधिक 23 40? हा. कसे काय? 23 आणि 23 40. आगे ना मग. अरे 23 हा? 23 23 अधिक 23 म्हणजे 46 होतात रे. तुला आमिर सांगतो, ह्या कार्ट्यांना माझ्या नाकात दम आणला नाही. परवा गणिताचं मास्तर मला भेटलं. हा ह्याला प्रश्न विचारला, 15 अधिक 20 किती? हा 42 म्हणाला. मग खरं म्हणजे 35 होतात ना. अरे मी कसं बस त्या मास्तरला पटवलं. म्हटलं मास्तर तो आता कमी आलाय, 42 म्हणतोय तो बरोबर आहे. परवा मला 60 म्हणत होता. मी हुशार आहे. ते काय नाही. हा बघ एक लक्षात घे, तू शाळेत जा, माझा बघ नाव खराब करू नको. व पप्पानु तुम्ही शांत व्हा. लय प्रश्न विचारताय मला. आता सांगून ठेवतो मी तुम्हाला. एवढे प्रश्न मला तुम्ही विचारताय, मी विचारू तुम्हाला? मला विचारतो. हा मी आता तुम्हाला इंग्लिश मध्ये प्रश्न विचारतो, उत्तर द्या. इंग्लिश? हा. मला चॅलेंज देतोय. व्हॉट टॉकिंग फॉर अबाउट नथिंग एल्स, जस्ट अ फर्टिलायझर. I shall always have to pass it in. Go
Good thing, movement is orchestra is fantastic. I always having to Parasati, nothing else. It's a Sanskritik Masto is very important as Bid. I love you, Bid. Very nice city, just talking for fertilizer. It's a is falling, rain is falling. Rain is very percent. Lot of thanks. हो My sky, I love you, sky. I love you, rain. Rain is very nice fertilizer, good thing. That's all. I shall always have to Parasati egg. Good thing. हाय हिम्मत आहे. माफ करा, तुम्ही काय ऐकलं नाही, मी काय ऐकलं नाही, हे काय बोलले नाही. ते स्किट बघतात म्हणून शांत आहे, नाहीतर वर येऊन तुडवतील आपल्याला. त्याच्या आधी स्किट नाही नाही नाही, तू इंग्लिशचे प्रश्न विचार बघू मला. विचारतो. हा. आय एम गोइंग टू होम याचा मराठीत अर्थ सांगा. मी घरी जातो. नाही, घरी नका जाऊ, मला अर्थ सांगा. आय एम गोइंग टू होम याचा मराठीत अर्थ सांगा. मी घरी जातो. आता घाम फुटला यांना, घाम फुटला आता त्यांना. घरी नाही जायचं, आधी उत्तर द्यायचं. आय एम गोइंग टू होम याचा मराठीत अर्थ. अरे तेच सांगतो, मी घरी जातो. आता अजिबात नाही, एवढे प्रश्न मला विचारले ना, सांगा उत्तर. आय एम गोइंग टू होम. बोला. आय एम गोइंग टू होम याचाच अर्थ मी घरी जातो असा आहे. हा काय? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पुढचा प्रश्न विचारतो तुम्हाला. आय डोंट नो म्हणजे काय? मला नाही माहित. हे बरे, हे मला नका सांगू, मला अर्थ सांगा. आय डोंट नो म्हणजे काय? अरे मला नाही माहित. मला सांगू नका, मला आता अर्थ सांगा. एवढ्या वेळ चिडत होता ना माझ्यावरती, एवढे मोठे प्रश्न मला विचारले ना, आता सांगा. आय डोंट नो म्हणजे काय? अरे मला नाही माहित. नाही, मला नाही माहिती, मला सांगायचं. मला नाही माहित काय? आता घाबरले बरोबर. मला उत्तर द्या. काय? मला उत्तर द्या. आय डोंट नो म्हणजे काय? असं वळ जरा. हा बोला. अरे आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही असा अर्थ आहे त्याचा. अरे कारट्या, कुठं जन्माला आला असा? अरे हा, अरे परीक्षा तोंडावर आली, तोंडावर. परीक्षा तोंडावर आली? माझ्या तोंडावर तर दाढी आली आहे. काय पण बोलतात. मारू काय? मारू.